चकली म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ. फराळासाठी असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी. आज आपण तांदळाची चकली बनवणार आहोत, जी बनवायला अगदी सोपी आहे. भाजणीच्या चवीची जर चकली तुम्हाला खायची असेल, तर ही चकली जरूर ट्राय करा, जी बनवायला अगदी सोपी आहे. बघाल तर अतिशय पोकळ चकली तयार होते. खमंग, खुसखुशीत, बनवायला अगदी सोपी. मग चला बनवूया आजची ही खुसखुशीत रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तांदळाची चकली बनवण्यासाठी 3 कप तांदूळ घेतले. हे रेशनचे तांदूळ आहे. ते स्वच्छ धुवून पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचे किंवा मग कोणताही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. त्याच कपाने मोजून 1 कप फुटाण्याची डाळ, ज्याला डाळवं म्हणतात, ते घ्यायचे आहेत. तर तांदूळ आणि डाळीचं प्रमाण 3:1 घ्यायचं. 3 कप तांदूळ, 1 कप फुटाण्याची डाळ, अर्धा कप यामध्ये पोहे घ्यायचे, जाड किंवा बारीक कोणतेही. त्यानंतर 4 चमचे धने आणि 2 चमचे जिरे घालून घेतले. आता हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी जाड तळाची कढई घेतली. यामध्ये तांदूळ भाजायचे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि अगदी 5 मिनिटासाठी तांदूळ भाजून घेतले, म्हणजे त्यातला ओलसरपणा निघून जातो. अगदी 5 मिनिटं तांदूळ भाजून घेतल्यानंतर सुती कपड्यावर घालून ते थंड करायला ठेवायचे. लगेचच डाळही भाजायचे. डाळ आधीच भाजलेली असते, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं भाजून घेतली. काढून घेऊया आणि पोहे भाजून घेतले. इथे मी जाड पोहे वापरले. तुम्ही पातळ पोहेही वापरू शकता. पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले की काढून घ्यायचे. लगेचच धने जिरेही भाजून घेणार आहोत. हलकासा सुगंध येईपर्यंत धने आणि जिरे भाजायचे. फार वेळ भाजायचे नाही, नाहीतर त्यांचा रंग बदलेल आणि मग चव देखील. सगळं साहित्य भाजून घेतल्यानंतर ते एखाद्या सुती कपड्यावर घालून थंड करून घ्यायचे. लगेचच ताटामध्ये घालायचे नाही. त्यामुळे घाम येतो आणि पुन्हा साहित्य ओलसर होतं. म्हणून सुती कपड्यावर पूर्ण थंड करून घ्यायचं. मिक्सरवरनं दळा किंवा मग गिरणीवरून. तर मी हे मिक्सरवरच दळून घेतलं आहे. मिक्सरवरून दळून घेताना दळल्यानंतर चाळून घ्यायचं. चकलीचं पीठ तयार करताना थोडंसं रवाळ दळून आणायचं. खूप बारीक दळायचं नाही. जसं भाकरी बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेतो तसंच करायचं आहे. आता लगेचच यापासून चकल्या बनवायच्या. तर इथे मी वाटी घेतली. त्यामध्ये हे पीठ थोडंसं दाबून भरायचं आहे. हलक्या हाताने भरायचं नाही. चकलीचं पीठ वाटीने मोजून घ्यायचं यासाठी, कारण पाण्याचा अंदाज चुकणार नाही. पीठ अगदी व्यवस्थित मळलं जाईल. 4 वाटी चकलीचं हे पीठ आहे. यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा, 3 चमचे तीळ घालून घेतली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातलं. चकली अजून तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. 1 चमचा मीठ घालून घेतलं. पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा. बरं, यामध्ये धने जिरे पावडर वेगळी घालण्याची अजिबात गरज नाही, कारण तांदूळ भाजतानाच आपण त्यामध्ये धने जिरेही वापरलेले आहेत. तांदूळ वापरून जे पीठ तयार केलं आहे, त्या सगळ्या पिठाच्या मी चकल्या बनवणार आहे. त्यासाठी मी हे सगळे मसाले घालून घेतले. सगळ्यात शेवटी पाव चमचा हळद घालायची. आता पाणी किती घालायचं, तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. 4 वाटी पिठासाठी 2.5 वाटी पाणी पुरेसं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालाल तर पीठ पातळ होईल. त्यानंतर यामध्ये तेल घालायचं. एका वाटीसाठी 1 चमचा या प्रमाणामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं. 1 वाटीसाठी 1 चमचा या प्रमाणातच तेल घालायचं. जास्त तेल घालाल तर चकली तेलकट होते. आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. फार उकळवून घ्यायचं नाही. हलकंसं गरम झालं की लगेचच पिठामध्ये घालून घ्यायचं. गरम केलेलं हे पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 4 कप पिठासाठी 2.5 कप पाणी पुरेसं आहे. यापेक्षा वेगळं पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही. आणि या पद्धतीने जर चकली बनवाल तर चकली अजिबात तुटत नाही, तेलकट होत नाही आणि बनवायलाही अगदी सोपी. कुणीही सहज बनवेल. पाणी बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. यामध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. पीठ गरम असताना चांगलं मळून घ्यायचं. जर पाणी जास्त झालं, पीठ पातळ झालं तर चकली ही तळल्यानंतर मऊ होते किंवा खूप जास्त तेलकट होते. म्हणूनच पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल तर चकली अगदी परफेक्ट तयार होते. चकलीसाठीचं हे पीठ बऱ्यापैकी घट्टसर आहे. जेवढं पीठ हवं तेवढं काढून राहिलेलं पीठ मात्र झाकूनच ठेवायचं. आता हे पीठ 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. जराही थंड पाण्याचा वापर न करता असंच हे पीठ 5 मिनिटं चांगलं मळून घेतलं की अगदी मऊसूत होतं. जराही थंड पाण्याचा वापर न करता 5 मिनिटं पीठ चांगलं मळून घेतलं की अगदी मऊसूत होतं. त्यामुळे वेगळं असं पाणी वापरण्याची गरज नाही आणि प्रत्येक वेळेस चकली बनवण्याआधी पीठ 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आणि मगच चकली बनवायची आहे. चकलीच्या साच्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून लगेचच त्यामध्ये पीठ घालायचं आणि मग चकल्या बनवायच्या. छान अशा काटेदार चकल्या तयार होतात.
चकलीचं पीठ चांगलं तयार असेल, तर चकलीला काटेही छान पडतात आणि त्या चिरत नाहीत, तुटत देखील नाहीत. अगदी परफेक्ट चकल्या तयार होतात. म्हणूनच पीठ तयार करताना ते व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे चकली छान एकसारखी तयार होईल. ती जरासुद्धा तुटणार नाहीत. अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या बनवायच्या आहेत. बघाल मस्त असे काटेदार चकली तयार झाली. भाजणीच्या चवीची चकली जर तुम्हाला खायची असेल, तर ही चकली जरूर ट्राय करा. एकदा का अशा पद्धतीने चकली बनवाल, तर नेहमी हीच चकली बनवून खाल. एका बॅचमध्ये 5 ते 6 चकल्या बनवून घेतल्या, की लगेचच तळून घ्यायच्या आहेत. तेल हलकंसं गरम करायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. फार धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही, नाहीतर चकली आतून कच्ची राहते, व्यवस्थित तळली जात नाही. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा अगदी सुरुवातीपासून शेवटची चकली तळेपर्यंत. अजिबात आच कमी जास्त करायची नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी जास्त होतं. तेलावर चकली एका बाजूने व्यवस्थित तळल्यानंतरच ती दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आणि तेलावरचे हे बुडबुडे कमी झाले म्हणजे चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. खूप बुडबुडे येत असतील म्हणजे चकली आतून कच्ची आहे, ती व्यवस्थित तळून घ्यायची. तेलावरचे बुडबुडे कमी होऊन चकली तेलावर जेव्हा तरंगते म्हणजे चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. अशाच पद्धतीने ह्या सगळ्या चकल्या बनवून घेतल्या. त्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या. लगेचच हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या. चकली तळल्यानंतर फार वेळ हवेत राहिली तरी देखील वातड होते. चकली थंड झाली की लगेचच डब्यात भरून ठेवायची. महिनाभर टिकणारी खमंग, खुसखुशीत, पोकळ, नळीदार अशी चकली जी बघता क्षणी खावीशी वाटेल. गौरी, गणपती, दिवाळीचा फराळ असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी खमंग, खुसखुशीत अशी तांदळाची चकली एकदा बनवून खाऊ घालाल, तर घरचं तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.